लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्री पोलिसांनी तलवार घेऊन फिरणाऱ्या आरोपीला पाठलाग करून पकडले। दिनांक 25 ऑगस्ट रोजी फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस सुनील सोनवणे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम फुलंब्री ते खुलताबाद रोडवरील वानेगाव परिसरात तलवार घेऊन फिरत आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने यांनी तोंडी आदेश देताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुवीर मुरहाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल शिंदे, सुनील सोनवणे, सिद्धार्थ वक्ते, गणेश कांबळे, दिनकर पांढरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सुवर्णा करताडे यांनी देवगिरी सहकारी साखर कारखाना परिसरातील पंचांना पंच म्हणून सोबत घेऊन संध्याकाळी 5 ते 5:30 वाजेच्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार वानेगाव फाट्याच्या दिशेने जात असताना पुलाजवळ एक इसम हातात तलवार घेऊन दिसला। त्याने पोलिसांना पाहून पुलाच्या खाली पायवाटेने पळाला। क्षणाचाही विलंब न करता पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून काही अंतरावर त्यास पकडले। 2 पंचांसमक्ष त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव रिहान असद पठाण व 19 वर्ष, राहणार वारेगाव, तालुका फुलंब्री असे सांगितले। सदरील आरोपीच्या हातात 1 ते 1.5 फूट पाते व अर्धा फूट चंदेरी मूठ असलेली 2 फुटाची लोखंडी तलवार मिळून आली, ज्याची किंमत अंदाजे 800 रुपये आहे। ही विनापरवाना बेकायदेशीरित्या लोखंडी तलवार स्वतःच्या ताब्यात व कब्जात बाळगताना मिळून आला। तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुवीर मुरहाडे यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन आरोपी रिहान पठाण विरुद्ध फुलंब्री पोलीस ठाण्यात कलम 425 भारतीय हत्यार कायद्यासह कलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरील कारवाई जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.